गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर लास्ट लेक्चरपर्यंत आपण ॲटमचं स्ट्रक्चर पूर्णपणे पाहिलं होतं. ओके, काय पाहिलं होतं? ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असते. ओके, सभोवताल काय असते? एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन. तिथं काय असतं? ऑर्बिट्स असतात, सर्क्युलर ऑर्बिट. न्यूक्लियसच्या सभोवताल सर्क्युलर ऑर्बिट्स असतात. ओके, देअर आर इनफायनाईट नंबर ऑफ ऑर्बिट्स. ॲटमच्या सेंटरला जो न्यूक्लियस असतो त्यामध्ये दोन फंडामेंटल पार्टिकल असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ऑर्बिटमध्ये कोण असते? इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल, आहे की नाही. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. पुन्हा आपण त्यांचं मास पाहिलं, त्यांचा चार्ज पाहिला, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. तर आता आपण पाहणार आहोत बेटा, आता आपण काय पाहणार आहोत? आज आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर अँड व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास नंबर. हे झाल्यानंतर सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲटम. ओके, पहा, जर ॲटम असेल तर त्या ॲटमला ॲटॉमिक नंबर राहणार म्हणजे राहणार, आहे का. जर ॲटम असेल तर त्या ॲटमला ॲटॉमिक नंबर राहणार म्हणजे राहणार. ओके, जर असं ॲटम असेल तर त्या ॲटमला ॲटॉमिक मास नंबर राहणार म्हणजे राहणार. ओके, आणि प्रत्येक ॲटमचा वेगवेगळा सिम्बॉल असतो, प्रत्येक ॲटमचा वेगवेगळा सिम्बॉल असतो. तो सिम्बॉल कसा लिहायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या आणि गोष्टी नोट करा. तर आज आपल्याला पहिल्यांदा पाहायचा आहे ॲटॉमिक नंबर. काय पाहायचा आहे बेटा? पहा, लक्षात घ्या बेटा, ॲटॉमिक नंबर. पहा, लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या मध्ये, एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या मध्ये जितके प्रोटॉन असतील तोच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर असेल. ओके, म्हणून द नंबर ऑफ प्रोटॉन्स काय आहे बेटा? द नंबर ऑफ प्रोटॉन्स, द नंबर ऑफ प्रोटॉन्स present inside the nucleus of an atom, of an atom, of an element is known as atomic number. atomic number. पहा, लक्षात घ्या बेटा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जितके प्रोटॉन असतील तोच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर राहील. देअरफॉर ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि लक्षात घ्या बेटा, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतील त्या ॲटममध्ये तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा असतील. का? कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बॅलन्स पाहिजे. नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही. हे झाला ॲटॉमिक नंबरचा मिनिंग. हे झाला ॲटॉमिक नंबरचा मिनिंग. फॉर्म्युला नाही, मिनिंग आहे बेटा. तुम्ही याला इज इक्वल टू दिलं म्हणजे कोणतीही गोष्ट फॉर्म्युला असते असं नाही आहे. ओके, लक्षात घ्या. एक्झाम्पल्स, आहे की नाही. एक्झाम्पलच्या आधी मी तुम्हाला एक समजून सांगतो. पहा, लक्षात घ्या, ह्या डेफिनेशनचा अर्थ कळला का? द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या मधात, ॲटमच्या न्यूक्लियसच्या मधात जेवढे प्रोटॉन्स असतील तोच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर राहील. आता पहा, ॲटमच्या सेंटरला काय राहते? न्यूक्लियस, आहे. न्यूक्लियसच्या सभोवताल काय राहतं बेटा? न्यूक्लियसच्या सभोवताल असतं ऑर्बिट्स. काय राहतं? ऑर्बिट. लक्षात घ्या, ॲटमच्या मध्ये काय असतं? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, एक गोष्ट लक्षात घ्या. जर समजा हा ॲटम आहे, या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन्स असतील. किती? 11 प्रोटॉन्स असतील. तर त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 11 राहील. जर या न्यूक्लियसमध्ये आहे की नाही एक प्रोटॉन असेल तर त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 1 राहील. ओके, जर या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये 5 प्रोटॉन असतील तर त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 5 राहील, आहे की नाही. तर त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 5 राहील. ओके, आणि लक्षात घ्या बेटा, कोणत्याही ॲटम लिहायचा असल्याला, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम, फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटम, फॉर एक्झाम्पल
ऑक्सिजन ॲटम आहे की नाही, फॉर एक्झाम्पल कार्बन ॲटम. तर लक्षात घ्या बेटा, हायड्रोजनचं प्रत्येक ॲटमचा ॲटॉमिक नंबर, हायड्रोजन ॲटम, सोडियम ॲटम, ऑक्सिजन ॲटम, कार्बन ॲटम, हे ॲटम आहेत रे बा. एलिमेंट माहीत आहे तुम्हाला, पिरियडिक टेबल असते ऐक ना, पिरियडिक टेबल असते. त्या पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्स असतात, एलिमेंट्स म्हणजेच ॲटम असतात. ओके, त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर खाली लिहितात पहा, असं बुडाला खाली. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे. म्हणजे प्रत्येक ॲटमच्या खालच्या बाजूला त्याचा ॲटॉमिक नंबर लिहित असते. ओके, जे की झेडनं डिनोट करतात. कशानं? झेडनं डिनोट करतात. आता लक्षात घ्या, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे त्याच्या ॲटममध्ये एकच प्रोटॉन आहे. लक्षात घ्या. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे त्या सोडियमच्या ॲटममध्ये 11 प्रोटॉन आहे. म्हणजे ज्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन असतील तर त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 11च राहील. पहा, जर समजा या ॲटमच्या मध्ये 8 प्रोटॉन असतील तर त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 8 राहील. आणि ॲटॉमिक नंबर 8 असलेला एलिमेंट कोणता? ॲटम कोणता? ऑक्सिजन. म्हणजे एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या मधात जितके प्रोटॉन असतील, एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या मधात जेवढे प्रोटॉन असतील तोच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर राहील. आहे की नाही? द नंबर ऑफ प्रोटॉन्स, पहा, द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. हे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आहे. एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जितके प्रोटॉन असतील तोच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर असेल. आहे की नाही? ॲटॉमिक नंबर ॲटमच्या खालच्या टोकाला लिहिल्या जाते, खालच्या बाजूला. आहे की नाही? आहे की नाही? ॲटॉमिक नंबर ॲटमच्या खालच्या टोकाला लिहिल्या जाते. आहे की नाही? पहा, लक्षात घ्या. आता आहे की नाही, हे झालं बेटा ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर लिहिलं गेलं बेटा. आता आहे की नाही, तुम्ही हे लिहून घ्या व्यवस्थित, तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके बेटा, तर आपण ॲटॉमिक नंबर पाहिलं. आता आपण पाहणार आहोत ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय. ओके, लक्षात घ्या, ॲटॉमिक मास नंबर, जसं ॲटॉमिक नंबर खाली लिहिल्या जाते, ॲटॉमिक मास नंबर ॲटमच्या वरच्या भागाला लिहिल्या जाते. ॲटॉमिक मास नंबर डिनोटेड बाय ए, ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय झेड. ओके, जर आपल्याला विचारलं वरच्या ह्याच्यात व्हॉट इज झेड, झेड इज इक्वल टू 1. व्हॉट इज झेड फॉर हे, तर 11. झेड फॉर ऑक्सिजन काय? 8. झेड फॉर कार्बन काय? 6. झेड फॉर कार्बन इज 6 बेटा, झेड फॉर कार्बन इज 6. आहे की नाही? तर अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे. तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? पहा, लक्षात घ्या बेटा, ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त प्रोटॉनचा नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त प्रोटॉनचा नंबर. आहे की नाही? पण आता तुम्ही म्हणाले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन घ्या. अरे बाबा, जेवढे प्रोटॉन राहतील तेवढेच या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतील. 11 प्रोटॉन असतील इथं तर इकडं 11 इलेक्ट्रॉन फिरतील. ओके, म्हणून त्याच्याबद्दल लोड घेऊ नका, ते तेवढंच राहणार. आहे की नाही? ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सम. आहे की नाही? द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम ऑफ अन एलिमेंट इज नोन ॲज ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स या दोघांची सम म्हणजे त्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर. आणि जे की वरी लिहिल्या जाते, खाली नाही, खाली ॲटॉमिक नंबर लिहिल्या जाते, वरी मास नंबर लिहिल्या जाते. देअरफॉर एक्झाम्पल्स. आहे की नाही? जर समजा एखाद्या ॲटममध्ये एकच प्रोटॉन असेल, ओके, एकच प्रोटॉन असेल आणि 0 न्यूट्रॉन असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती राहील? पहा, ॲटॉमिक मास नंबर, देअरफॉर ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. आहे की नाही? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. आहे की नाही? आहे की नाही? जर एखाद्या ॲटममध्ये प्रोटॉनची संख्या 1 असेल आणि न्यूट्रॉनची संख्या 0 असेल तर त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती राहील? त्याचा ॲटॉमिक मास नंबर राहील, पहा, आपण काय करतो, एक्स नावाचा ॲटम आहे. ओके, त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती राहील? एकच राहील. आहे की नाही? एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर, एखाद्या ॲटमच्या मध्ये
11 प्रोटॉन असतील, 11 प्रोटॉन असतील आणि 12 न्यूट्रॉन असतील, आहे की नाही, तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती राहील, ॲटॉमिक मास नंबर किती राहील, 11 + 12 किती, 23. तर एक्स नावाचा ॲटम असेल त्याचा ॲटॉमिक मास नंबर राहील 23, आहे की नाही. हे ॲटम कोणताही राहू शकते, आहे की नाही, कोणताही राहू शकते, आहे की नाही. ज्या इथं कोण राहील, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 23 राहील तो इथं राहील, समजलं ना. त्यानंतर जर समजा एखाद्याचा ॲटॉमिक नंबर, जर समजा एखाद्याच्या याच्यात 8 प्रोटॉन असतील, आहे की नाही, 8 प्रोटॉन असतील, 8 न्यूट्रॉन असतील, तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती राहील, 8 न ॲटॉमिक मास नंबर किती होईल, 16. तर ॲटॉमिक मास नंबर 1 असलेला कोण राहते, हायड्रोजन. ॲटॉमिक मास नंबर 23 असलेला कोण राहते, सोडियम. ॲटॉमिक मास नंबर 16 असलेला कोण राहते, ऑक्सिजन. ऑक्सिजन. ओके. तसंच कार्बन 12, म्हणजे याच्या कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आहे, 6 न्यूट्रॉन आहे, 6 6 12. कार्बनचा मास नंबर 12. लक्षात घ्या, ॲटमच्या वरच्या भागाला ॲटॉमिक मास नंबर लिहिल्या जाते, ॲटमच्या खालच्या भागाला ॲटॉमिक नंबर लिहिल्या जाते. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर मध्ये फरक आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे ए. ओके. ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त प्रोटॉनचा नंबर, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा नंबर. लक्षात घ्या, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा नंबर, जे की वरी लिहिल्या जाते. ओके. तर हे झालं बेटा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर बद्दल. आता मी तुम्हाला सांगणार की सिम्बॉलिकली ॲटम कसा रिप्रेझेंट करतो. हाऊ ॲटम इज सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड ॲज, आहे की नाही, किंवा सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन ॲटम. आपली नेक्स्ट हेडिंग काय राहील, सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन ॲटम. ओके. तोपर्यंत हे नोट डाऊन करा, पहा बेटा, सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन ॲटम. लक्षात घ्या, जर आपण ॲटमचा सिम्बॉल लिहितो म्हणलं, म्हणजे ॲटमला सिम्बॉलच्या द्वारे कसं लिहिता येईल, तर सिम्बॉलिकली ॲटम इज रिप्रेझेंटेड ॲज एक्स झेड ए. काय, सिम्बॉलिकली ॲटम इज रिप्रेझेंटेड ॲज, हे बघा, एक्स झेड ए. पहा, लक्षात घ्या, इथं असं लिहायचं, सिम्बॉलिकली द ॲटम is represented as x z a. आता हे x म्हणजे काय बेटा, आता जो हे x आहे ना, हे पाहिजे मोठा x, हे x आहे ना, हे x म्हणजे सिम्बॉल ऑफ ॲटम. सिम्बॉल ऑफ ॲन ॲटम, सिम्बॉल ऑफ ॲन ॲटम. झेड म्हणजे काय, झेड म्हणजे माहित आहे आपल्याला, ॲटॉमिक नंबर. या ॲटमचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर. आणि ए म्हणजे काय बेटा, पहा, एक्स झेड ए. मी काय म्हणलो होतो, ॲटमच्या खालच्या भागाला, ॲटॉमिक नंबर लिहिल्या जाते. काय लिहिल्या जाते, ॲटॉमिक नंबर. वरच्या भागाला ॲटॉमिक मास नंबर. झाला ना सिम्बॉल तयार, एक्स झेड ए, आहे की नाही, ॲटॉमिक नंबर आणि हे ॲटॉमिक मास नंबर, आहे की नाही. आता लक्षात घ्या, पहा, इथं आपल्याला ॲटमचा सिम्बॉल लिहायचा. एक्झाम्पल, हायड्रोजन ॲटमचा सिम्बॉल एक्स होत, हे सगळे एक्स होत. सोडियम ॲटमचा सिम्बॉल, ऑक्सिजन ॲटमचा सिम्बॉल, कार्बन ॲटमचा सिम्बॉल, मॅग्नेशियम ॲटमचा सिम्बॉल, आहे की नाही. बरं, जाऊ दे, तुम्हाला हे सिरियली देऊ का, हे मजा मनाला लिहायला मी तुम्हाला सिरियली देऊ का, लक्षात घ्या. ओके, सिरियली देऊ. पहिला नंबर येते का हायड्रोजनचा, तसे एकामागे एक येते हायड्रोजन, त्याच्यानंतर येते बेटा कार्बन, त्याच्यानंतर येते बेटा ऑक्सिजन, आहे की नाही, त्याच्यानंतर येते बेटा आपला सोडियम, त्याच्यानंतर येते बेटा मॅग्नेशियम, आहे की नाही. यांच्यामध्ये असंख्य एलिमेंट, पण एक्झाम्पल म्हणून काही घेता येते आपल्याला, आहे की नाही. लक्षात घ्या, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, मास नंबर सुद्धा 1च आहे याचा, कॉमा. कार्बन ॲटॉमिक नंबर काय आहे कार्बनचा, झेड किती आहे, 6, आहे की नाही. 12 का आहे मास नंबर. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, मास नंबर आहे बेटा 16, आहे की नाही. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11, मास नंबर किती आहे 23, 12,
24 हे काय झाले, हे सगळे हायड्रोजन ॲटम, कार्बन ॲटम, ऑक्सिजन ॲटम, सोडियम ॲटम, मॅग्नेशियम ॲटम हे सगळे सिम्बॉल झाले, ॲटमचे सिम्बॉल झाले. खालचा झाला ॲटॉमिक नंबर, वरचा झाला मास नंबर, खालचा झाला ॲटॉमिक नंबर, वरचा झाला मास नंबर. तर अशा प्रकारे सिम्बॉलिकली ॲटम हे रिप्रेझेंट केला जातो, ऐक नाही. ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर वरे लिहिला जातो, ॲटॉमिक नंबर खाली लिहिला जातो. ओके, तर अशा प्रकारे ॲटम हे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केले जाते. लक्षात घ्या, हायड्रोजन सोडलं, हायड्रोजनचं सोडला H, तर सगळ्याच्या ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट, सगळ्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट डबल त्यांचा मास नंबर असतो. पहा, 6च्या डबल 12 मास नंबर, 8च्या डबल 16 मास नंबर, 11 दोन्ही 22, 22 आणि 11 इथं काय आलं 23. शक्यतो कसं असते माहीत आहे का, दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त, दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त, पण कमी नाही, लक्षात घ्या. 8 16 11 23 12 24. लक्षात घ्या, कोणत्याही ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर, काय ॲटॉमिक मास नंबर हे त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट राहते किंवा दुपटीपेक्षा थोडा जास्त राहते, आहे की नाही, पण कमी नसते. ओके, पहा, 8च्या दुप्पट 16, 11च्या दुप्पट 22 आणि 1 23, दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त राहणार, पण कमी नसणार. ओके, पण कमी राहणार नाही. तर हे अशा प्रकारे ॲटम सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केल्या जाऊ शकतात. देअरफॉर द सिम्बॉलिकली ॲटम इज रिप्रेझेंटेड ॲज XZA. X is called as symbol of an atom, Z is atomic number, A is atomic mass number. These are the examples. ETC करायचं, इत्यादी. ETC म्हणजे इत्यादी. ओके, तर हे लिहून घ्या हे. ओके बेटा, सो आवर नेक्स्ट पॉइंट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. या डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन या हेडिंगचा तुम्हाला अर्थ कळला नसेल तर मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो याचा अर्थ काय. पहा, लक्ष द्या. समजा हे ॲटम आहे आपला आणि ॲटमच्या सेंटरला काय असते बेटा, ॲटमच्या सेंटरला काय असते, न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरला काय असते, न्यूक्लियस. आता या न्यूक्लियसच्या सभोवताल काय असतं तर ऑर्बिट्स ऑर शेल. आता हे पूर्ण गोल काढत नाही, असं अर्धवटच काढतो, आहे की नाही, पूर्ण गोल काढत नाही, आहे की नाही. तुम्ही असं समजा की हे पूर्ण गोल आहे की नाही, असं काढतो. आहे की नाही, तर हे पूर्ण गोल आहे बरं, असं हे पूर्ण गोल आहे. हे शेल नंबर 1 आहे, हे शेल नंबर 2 आहे, हे शेल नंबर 3 आहे, हे शेल नंबर 4 आहे, किंवा याला दुसरं नाव दिलं तरी चालते, KLMN, ठीक ना, असं नाव दिलं तरी चालते. ओके, काही नाव द्या. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन या शब्दाचा अर्थ होत असते की ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन फिरतात ना, ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात की नाही रे, आहे की नाही, ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात की नाही. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉनचा अर्थ आहे की पहिल्या ऑर्बिटमध्ये, पहिल्या शेलमध्ये, आहे की नाही, पहिल्या ऑर्बिट और पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन फिरतील, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, म्हणजे कोणत्या ऑर्बिटमध्ये कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील. ओके, पहिल्या शेलमध्ये 2 बसतील का, दुसऱ्या शेलमध्ये 5 बसतील की 8 बसतील की 10 बसतील.